काय झालं? जागा पकडली का त्याने? चल मला दाखव, चल चल दाखव कुठे आहे, चल चल दाखव, ये चल दाखव कुठे आहे, कुठे जागा पकडली त्याने, चल चल मला दाखव लवकर, ये ब्रुनो चल. काय रे, जेवल्याबरोबर जागा कॅच करतो? आ लगेच जागा कॅच करतो तू जेवल्या जेवल्या? गधड्या, ब्रुनोला येऊन देत नाहीस का? काय येऊ देत नाही ब्रुनोला? हे पहा, स्टँड उभं राहिले. पावर जाते ते म्हणून वेल्डिंग करून गेलेत, बाकीचं काम चालूच राहील दिवसभर. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असेल. कृदय ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्ने प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. काय ब्रुनो, तर दुसरा कुठे गेला? तो कुठे गेला दुसरा हंटर? तो गेला असेल कुठेतरी. माणसांच्या मागे नुसतं पळतो हा, नुसतं इथून कळ काढतो भू. एकदा केलं की तो सनाट पूर्ण रस्त्याच्या पूर्ण गाडी तिथपर्यंत जाईपर्यंत माणसाच्या मागे पळतात. ह्याच्या गळ्यात बांधावं का लोडणं, म्हणजे पळायचं नाही का रे? ए ए तुलाच बोलते रे बाबू. ए बाबू, कुठं गेलो तो दुसरा? हा तूच. लय आगाव आहे बाई, लयच आगाव आहे. आगाव म्हणजे काय, घरात त्याचं अजिबात चालू देतो. तो घरात आला की लगेच जाऊन दाबतो. तो घरात आला की लगेच जाऊन दाबतो. तो असा गप्प, तो पण शरणागती पत्करतो, लगेच गप्प बसतो. अजिबात घरात काय चालून देत नाही बाई. काय करावं आणि काय नाही ह्या सोन्यासारख्या बाळाचं. काय करू, क्या करू मी तेरा, क्या करू? कुछ मत कर यार, कुछ मत कर मम्मी अभी. हा, जीव आहे माझा जीव. मी ह्या शेंगा आणलेल्या आहेत गोकर्णीच्या, त्या लावायच्यात आपल्याला. आता एक दोन शेंगा म्हटलं इथे टाकावा, आणि इथे टाकलं ना पारिजातकावरती आपल्याला लावायच्या. ह्या पहा बिया, गोकर्णाच्या बिया. आपल्याकडे ना निळी गोकर्ण आहे तिकडे मागे, काही लक्षात नाही होती, दिसली होती मला. लावलेलं आहे आपलं. बघा गुलाबाचं फूल आलेलं आहे आपल्या कळीला. हे पहा, हे गुलाबाचं फूल. आपल्याकडे पाहुणी होती 2-3 दिवसापूर्वी. मी म्हटलं पहा आपल्याकडे पाहुणी आहे. कळी होती, पण आज ती एकदम खुललेली आहे. ब्रुनो इकडे ये. आता दरवाजा बंद कायमचा. यांना अजिबात आतमध्ये घ्यायचं, पूर्ण आतमध्ये क्लीन करायचं, सगळं बेडी वगैरे सगळं क्लीन करायचं एकदा, आणि यांना बाहेरच ठेवायचं. यांना आतमध्ये घ्यायचं नाही आहे, कारण का मला फार त्रास होतो. सारखं धुवावं लागतात ते कपडे, 2 दिवसाला 3 दिवसाला ते कपडे धुवावं लागतात. स्किप न करता व्हिडिओ पाहता त्याबद्दल तुमच्या मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहता. चला तर मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. वाहडं पण आणलं आणि वाहडं टाकलेलं पण आहे. आपले कपडे वगैरे झाले तर स्वयंपाकाला लागते. आता आपण 8-10 दिवस बाहेर असल्यामुळे असाच व्हिडिओ मागे पुढे कमी जास्त येत राहणार आहे. झालं वाहडं वगैरे आणून झालं. घरात नको वाटतं काम करायला, असं वाटतं बाहेर उन्हामध्ये तिथंच असं किचन असावं, इथं सगळं असावं, असं उभं राहून सगळं काम करावं. काय नुसतं इकडून तिकडे, तिकडून इकडे, इकडून तिकडे. ए बाबू, सगळ्या ज्वारीमध्ये फिरतात नुसते दोघं पण. लाईटीचा असा खेळ असतो, येते जाते येते जाते. ही पहा, आपण कोथिंबीर पण आणलेली आहे. आता आपल्याला धपाटी करायच्यात. आजचा मेनू धपाटी. भाजीचं काही अजून नियोजन नाही. चपात्या, धपाटे, त्यांच्यासाठी 2 भाकरी करावं लागतील. ब्रुनोसाठी, टायगरसाठी. फारच लवकर, एकदम पहाटे अंघोळ लवकर असल्यामुळे थोडा आवरायला वेळ लागतो. परत नंतर एकदा आवरते माझं मी स्वतःचं. असं फक्त टिका लावायचा आणि बसायचं लगेच पूजेला आंघोळ करून. फार थंडी असते. चला तर मित्रांनो,
मी मीराताई तुमची रजा घेते इथं असताना ते पुन्हा रोज होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.